जय भीम। बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे। लेखाचा शीर्षक आहे 24 सप्टेंबर अहिंसा दिन। त्याचे लेखक आहेत सत्येंद्र तेलतुंबडे। रयतेचे राजे शिवाजी महाराज, क्रांतिपिता ज्योतिराव फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही महापुरुष वेगवेगळ्या काळात होऊन गेले। ते एकमेकांना कधीही भेटले नाहीत। त्यांनी त्यांच्या कालानुरूप महान कार्य केले, अखिल मानवाच्या कल्याणासाठी लढा दिला। 24 सप्टेंबर हा दिवस या तीनही महापुरुषांच्या कर्तृत्वाचा सामाजिक अहिंसक दिन आहे। याच तारखेला राज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन आणि पुणे करार झाला। वर्ष आणि दिवस वेगवेगळे असले तरी तारीख मात्र एकच आहे। 24 सप्टेंबर 1674ला शिवराज्याभिषेक करण्यात आला। 24 सप्टेंबर 1873ला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 सप्टेंबर 1932ला गांधीजीशी ऐतिहासिक पुणे करार केला। सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबरलाच का केली, तोच दिवस का निवडला, याविषयी कुठेही ऐतिहासिक नोंद सापडत नाहीत। तरी सुद्धा महात्मा फुले यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असे म्हणण्यास बरेच संदर्भ आहेत। महात्मा फुले यांनी कधीही मुहूर्त, पंचांग या गोष्टींना महत्त्व दिलेले नाही। शिवराज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज स्थापन दिनामध्ये 200 वर्षाचे अंतर आहे। महात्मा फुले यांनी शिवरायांचा पहिला पोवाडा लिहिला, शिवरायांचे समाधी स्थान शोधले, शिवजयंती सुरू केली। हे सगळे शिवराय आणि फुले यांच्यातील वैचारिक नाते स्पष्ट करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दोनदा झाला। पहिला राज्याभिषेक 6 जून 1674ला झाला। हा राज्याभिषेक काशीच्या गागा भट्ट आणि इतर पुरोहितांनी केला। त्यासाठी शिवरायांना तत्कालीन धर्ममार्तंडांशी मोठा संघर्ष करावा लागला। या धर्ममार्तंडाच्या मते परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली, त्यामुळे आता क्षत्रिय शिल्लक राहिले नाहीत, म्हणूनच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करता येणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्रातील भट ब्राह्मणांनी घेतली। त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्या नाकावर टिचून शिवरायाने गागा भट्टाला अमाप धन देऊन राज्याभिषेक करून घेतला। हा राज्याभिषेक चुकीचा असल्याचे निश्चलपुरी यांचे मत होते। त्यांनी त्यावर स्वतंत्र ग्रंथही लिहिला आहे। राज्याभिषेक का केला? शिवरायांचा पहिला राज्याभिषेक 6 जून 1674ला गागा भट्टांनी वैदिक पद्धतीने केला होता। निश्चलपुरी महाराजांच्या मते राज्याभिषेक बरोबर झाला नाही, तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक व्हायला पाहिजे असे त्यांचे मत होते। निश्चलपुरींनी 13, 22, 55, 65व्या दिवशी काहीतरी अपशकुन होईल असे सांगितले। निश्चलपुरी म्हणतात की गागा भट्ट आल्यापासून अशुभ घडायला लागले। नंबर 1, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू। नंबर 2, नेसरीच्या युद्धात प्रतापराव गुजर यांचे निधन। नंबर 3, रायगडावर उल्कापात। नंबर 4, राज्याभिषेक दरम्यान गागा भट्टांना नाकाला लाकूड लागणे। खरोखरच 13व्या वर्षी राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले। यानंतर गडावर वीज पडून हत्ती मारले गेले। अर्थात यातील बहुतेक घटना या नैसर्गिक आपत्तीत मोडतात। राजमाता जिजाऊचे निधन वृद्धकाळाने झाले। शिवरायांना ब्राह्मणशाही मान्य नव्हती। त्यांनी आपल्या एकही गडावर प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरली नाही। रायगडावरील राज्याभिषेक प्रसंगी सुद्धा गणपतीला स्थान दिलेले इतिहासाच्या नोंदीवरून आढळत नाही। विषमतावादी विचारधारेला विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने करण्याचे ठरविले। त्यानंतर 24 सप्टेंबर 1674 रोजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक निश्चलपुरी यांच्याकडून केला। यासाठी संभाजीराजे आग्रही असल्याचे काही इतिहासकारांनी नमूद केले आहे। शिवाजीराजांचे पहिले अस्सल चरित्र परमानंदगिरी यांनी शिवभारत नावाने लिहिले। त्यासाठी त्यांना शिवाजी महाराजांची वडील शहाजीराजे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील खेड्यांची चौथाई कायमस्वरूपी दिली होती। नेवासा तालुक्यातील त्यांच्या गावाचे नावच खेडले परमानंद ठेवण्यात आले। या संदर्भावरून भोसले घराण्याचे नाते ब्राह्मण संस्कृतीपेक्षा बहुजन संस्कृतीशी जवळचे होते, म्हणूनच त्यांनी हा शाक्त राज्याभिषेक केला। याच राज्याभिषेकाला ग्राह्य धरून 24 सप्टेंबर 1873ला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असण्याची अधिक शक्यता आहे। 1931 मधील गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने जातीय निवाड्याची घोषणा केली। भारतातील विविध समुदाय, त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा समजावून घेऊन प्रत्येकाला शासन प्रशासनात प्रतिनिधित्व दिले।
हे प्रतिनिधित्व गांधीजींना मान्य झाले नाही. गांधीजींनी आपणच हिंदू समाजाचे सर्वसर्वा असल्याचे घोषित केले. गांधीजी आणि काँग्रेसने या निवाड्याला विरोध केला. अस्पृश्यांचे शासकीय प्रशासकीय प्रतिनिधित्व नाकारले. त्यांचा स्वतंत्र मतदारसंघ नाकारला. दुसरीकडे ब्रिटिश सरकारने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. गांधीजींनी पुण्यातील एरोडा जेल येथे उपोषणास प्रारंभ केला. अस्पृश्य आणि सवर्ण हिंदू यांचे प्रतिनिधी म्हणून गांधी आंबेडकर यांच्यात करार झाला. हा करार 24 सप्टेंबर 1932ला झाला. या करारामुळे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ हिरावून घेतले. संयुक्त मतदारसंघ देण्यात आले. परिणामी संयुक्त मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे कळकळीचे प्रतिनिधी निवडले जात नाहीत. परिणामी बहुजन समाजाच्या हिताचे कायदे होत नाहीत. याउलट जनसुरक्षा विधेयकासारखे हक्क आणि अधिकार हिसकावून घेण्याचे कायदे होत आहेत. शिवराज्याभिषेक, सत्यशोधक, समाज दिन आणि पुणे करार या तिन्ही घटनांनी अहिंसेचे तत्वज्ञान खरेखुरे अंमलात आणले. शिवरायांनी निश्चलपुरी यांच्याकडून राज्याभिषेक करून हिंसक ब्राह्मण संस्कृतीचा अहिंसक मार्गाने विद्रोह केला. आर्य समाज, ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज या सवर्ण हिंदूंच्या सुधारणावादी संघटनांना शह देत क्रांतिकारी सत्यशोधक समाज स्थापन केला. गांधीजींचे सत्याग्रहातील उपोषण हे हिंसक हत्याचार आहे, ज्यामुळे प्रचंड मानसिक हिंसा होते. ही उपोषणाचे हत्यार म्हणजे मी म्हणतो तेच सत्य असला सोज्वळ बुरखा घेतलेल्या दुराग्रह आहे, ज्याला गांधीजींनी सत्याग्रह नाव दिले. संविधान सभेतील 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपोषण, मोर्चे यासारखे मार्ग आपले हक्क मिळवण्यासाठी टाळण्याचा संदेश दिला. आपले हक्क आणि अधिकार योग्य प्रतिनिधीमार्फत मिळवावे, त्यासाठी संवैधानिक मार्गाचा उपयोग करावा. या तीनही घटना बहुजन समाजाच्या उत्थानासाठी मैलाचा दगड आहेत. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुलामगिरीची जाणीव करून जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवला पाहिजे. त्यासाठी 24 सप्टेंबर अधिक उपयुक्त ठरेल. कोणतीही हिंसा न करता सांस्कृतिक परिवर्तन घडवणारा हाच खरा अहिंसा दिन आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.